नमोबुद्धाय, जय भीम. मी ॲडव्होकेट संदीप दादा जाधव. आज या व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण अशा प्रकारचं आहे की वंचित बहुजन आघाडीचे सर्व आदरणीय सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय सुजातजी आंबेडकर साहेब आणि वंचित बहुजन आघाडी यांनी मुख्यत्वे करून आंबेडकरी समाजामध्ये जाणून बुजून अशा प्रकारचा अपप्रचार चालवला आहे की या देशात लोकशाहीला धोका आहे, या देशामध्ये संविधानाला धोका आहे, या देशामध्ये RSS कडून संविधानाला धोका आहे. मी आपणाला सांगू इच्छितो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक प्रयत्न करून, अथक मेहनत करून या देशाला संविधान दिलेलं आहे. परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी करून, कठोर मेहनत करून या देशाला संविधान दिलेलं आहे. ते संविधान इतकं तकलादू आहे का की कोणी पण येईल आणि संविधान बदलून जाईल? अजिबात नाही. मला सांगायचा मुद्दा हा आहे की अशाच प्रकारचा एक अपप्रचार जो आहे तो 2024 मध्ये काँग्रेसने केलेला होता. अगदी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत प्रत्येक भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये अशा प्रकारचा काँग्रेसने अपप्रचार केला होता की बीजेपी पार्टी जर सत्तेवर आली तर ते संविधान बदलून टाकतील. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याकडून देशाच्या संविधानाला धोका आहे, ते संविधान नष्ट करतील, अशा प्रकारचा खोडसाळ अपप्रचार केला होता. आणि आता वंचित बहुजन आघाडी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून संविधानाला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा संविधानाला मानत नाही आणि ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संविधानाला धोका आहे, त्यांना मनुवाद आणायचा आहे, त्यांना मनुस्मृती आणायची आहे, अशा प्रकारचं जे आहे खास करून मुख्यत्वे करून आंबेडकरी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर नॅरेटिव्ह पसरवित आहे. एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो या ठिकाणी, यापूर्वी सुद्धा मी केलेली आहे आणि ठामपणे एक मुद्दा मी आपल्याला सांगतो, सर्वांना नम्रपूर्वक सांगतो की मी एक कट्टर आंबेडकर अनुयायी आहे. माझा बीजेपीशी संबंध नाही काडी मात्र, आणि काडी मात्र माझा ते RSS शी पण संबंध नाही. पण वस्तुस्थिती जी आहे ती मला आपल्याला सांगायची आहे. त्याचं कारण असं आहे, खोटा प्रचार करून लोकांच्या मनामध्ये आणि आंबेडकरी जनतेच्या मनामध्ये भीती घालण्याचं काम कोणीही असो, मग भलेही ते आदरणीय सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब असतील तरी पण ते चुकीचंच आहे. मी अत्यंत आदर माननीय सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचा करतो. आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब हे परमपूज्य महामानव बोधिसत्व प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. आज मी जे बोलतोय, जे खातोय, जे जगतोय ती फक्त बाबासाहेबांच्या पुण्याईमुळेच आहे, नाहीतर माझी तेवढी लायकी नाही. आज मी जे शिक्षण घेतलं, वकील झालो, आज जे जीवन जगण्याचा मला अधिकार मिळाला तो फक्त केवळ आणि केवळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाला. मला हे सांगायचं आहे
की भारतीय राज्यघटना जी आहे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मेहनतीनं बनवली. जगातील सर्वात मोठी राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटना ओळखली जाते. जगातील संपूर्ण जग भारतीय राज्यघटनेचा आणि परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करीत आहेत. कोणत्याही देशाचं संविधान हे 17 वर्षापेक्षा जास्त टिकलं नाही. ते भारताचं संविधान टिकलेलं आहे. आणि आज आपण भारतीय संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षात जे आहे ते जगत आहोत. 75 वर्ष झालेली आहे या भारतीय संविधानाला. आणि वेगवेगळ्या म्हणजे विविध प्रकारच्या पद्धती, विविध प्रकारच्या चालीरीती, विविध प्रकारच्या परंपरा, विविधतेने नटलेला हा भारत देश, विविध धर्म, तरी पण याला एक संध करून ठेवायचं, याला जर अखंड करून ठेवायचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की अलीकडील काळामध्ये जाणून बुजून जे आहे, खास करून आंबेडकरी आणि बौद्ध समाजाच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणावर निर्माण केलं जात आहे. आणि ते भीतीचं वातावरण असं निर्माण केलं जात आहे की भारतीय राज्यघटना जी आहे त्या भारतीय राज्यघटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून धोका आहे आणि ही बीजेपी कडून धोका आहे. आणि हे जे नॅरेटिव्ह पसरवलं जातंय ते कोणतं काँग्रेस किंवा अन्य कोणी पसरवत नाहीये. ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब पसरवित आहेत. मी आपल्याला हे सांगू इच्छितो आणि अतिशय मी एक कायद्याचा विद्यार्थी आहे, मी कायद्याचा तज्ञ नाही, विद्यार्थी आहे. परंतु जेवढा मी अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाच्या जोरावर आणि बळावर मी माझ्या आंबेडकरी समाजाला काही महत्वाचे मुद्दे सांगणार आहे की भारतीय राज्यघटना जी आहे ती परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकी मजबूत केलेली आहे का ज्या राज्यघटनेला कोणीही बदलू शकत नाही. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. 1917 सालामध्ये साऊथ बोरो कमिशन जे आहे ते भारतामध्ये आलं होतं आणि त्या साऊथ बोरो कमिशन मध्ये बाबासाहेबांनी साक्ष दिलेली होती. 1928 सालामध्ये सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं. इथल्या एकंदरीत भारतीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेलं होतं ते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांना दलितांची बाजू मांडायची होती. इथल्या दलितांना जे आहे स्वतंत्र मतदारसंघाची परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती की या दलित समाजाला ज्याच्यावर हजारो वर्षांपासून अन्याय अत्याचार झालेले आहेत त्या दलित समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे आहे त्याला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात यावे या मागणीसाठी बाबासाहेबांनी जीवाचं रान केलेलं होतं. परंतु सायमन कमिशनच्या वेळेस जे आहे ते सक्सेस झालं नाही. त्यानंतर 1930, 31 आणि 32 या 3 वर्षामध्ये लंडनला गोलमेज परिषदा झाल्या आणि त्या गोलमेज परिषदामध्ये बाबासाहेब जे आहेत दलितांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी हजर होते. 1931च्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधीजी पण त्या ठिकाणी हजर होते. आणि बाबासाहेबांनी जे आहे ज्या वेळेस त्या ठिकाणी अशा प्रकारे सांगितलं त्या गोलमेज परिषदेमध्ये की भारतामध्ये जी असमानता आहे, जो जातीभेद आहे, जी अस्पृश्यता आहे ती जर मिटवायची असेल, दलितांना जर मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल तर त्यांना स्वतंत्र मतदारसंघाची बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मागणी केली. परंतु त्या ठिकाणी 1931च्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधीजींनी त्यांना जे आहे विरोध केला बाबासाहेबांना आणि ते भारतात निघून आले. त्यानंतर त्यांना जे आहे ब्रिटिशांनी पकडलं आणि एरवड्याच्या तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. कालांतराने ज्या वेळेस 1932 मध्ये ब्रिटिशांनी त्या गोलमेज परिषदेने अशा प्रकारची घोषणा केली की दलितांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य करण्यात आली, त्यावेळेस
महात्मा गांधीजी जे आहे पुण्याच्या येरवडा तुरुंगामध्ये उपोषणाला बसले आणि पुण्याच्या येरवडा तुरुंगामध्ये उपोषणाला बसल्यानंतर महात्मा गांधीजींची ही मागणी होती की दलितांना आम्ही वेगळे स्वतंत्र मतदारसंघ देणार नाही, तर आम्ही राखीव मतदारसंघ देऊ. आणि त्यावेळेस महात्मा गांधीजींची प्रकृती बिघडली. त्यामुळं बाबासाहेबांनी अपरिहार्य कारणास्तव एक पाऊल मागे घेतले. त्याचे अनेक कारण आहेत, परंतु बाबासाहेबांनी एक पाऊल मागे घेतले आणि त्याच्यामध्ये जे आहे तो पुणे करार घडून आला. आणि त्या पुणे करारामधून दलितांना स्वतंत्र मतदारसंघाची जी बाबासाहेबांनी मागणी केली होती ती मागणी अमान्य करण्यात आली आणि त्याच्याऐवजी राखीव मतदारसंघाची मागणी मान्य करण्यात आली. मग केंद्रामध्ये 18% जागा आणि प्रांतीय निवडणुकांमध्ये 148 जागा अशा प्रकारे स्वतंत्र राखीव मतदारसंघाची मागणी त्यावेळेस मान्य करण्यात आली. त्यानंतर 1942 साली क्रिप्स मिशन भारतात आलं. 1946 साली कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं आणि त्या कॅबिनेट मिशन जे आहे ते भारताला त्यांना संविधान सभा गठीत करायची होती. त्यासाठी 389 जागेंवर इलेक्शन घ्यायचे होते. संविधान सभेसाठी भारताला नवीन संविधान बनवायचं होतं आणि भारताला नवीन संविधान बनवण्यासाठी संविधान सभेची गठीत करणं बाबासाहेबांना त्या ठिकाणी गरजेचं होतं ब्रिटिशांना, कॅबिनेट मिशनला. आणि त्या अनुषंगाने जे आहे त्यांनी निवडणुकीची तयारी करण्यासाठी सांगितले. आणि त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण संविधान सभेत गेलं पाहिजे. जो हजारो वर्षांपासून जो दीन दलित शोषित वंचित इथला जो घटक आहे, जे अस्पृश्यतेमुळे विषमतेमुळे ज्याने हजारो वर्षांपासून जो आहे अन्याय अत्याचार सहन करत आलेला आहे, जो गुलामीच्या चिखलामध्ये रोवला गेलेला आहे, त्याला या गुलामीच्या चिखलातून बाहेर काढायचं होतं. आणि त्याच्यासाठी जे आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेबांना त्या निवडणुकीमध्ये संविधान सभेमध्ये निवडून जायचं होतं. आणि हे स्वप्न उराशी बाळगून बाबासाहेबांनी जे आहे ते मुंबईमधून त्या ठिकाणी उभे राहिले संविधान सभेवर निवडून जाण्यासाठी. एकूण 389 जागांपैकी 296 जागा ज्या आहे त्यांची निवडणूक होणार होती आणि बाकीच्या ज्या जागा ज्या आहेत त्या प्रांतीय संस्थानांकडून नॉमिनेट केल्या जाणार होत्या. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब संविधान सभेवर निवडून जाऊ नये, कारण आतापर्यंत बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते काँग्रेस अतिशय जवळून बघत होतं आणि काँग्रेसच्या एका गटाला वाटत होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेब संविधान सभेवर निवडून नाही गेले पाहिजे. जर बाबासाहेब संविधान सभेवर निवडून गेले तर आपल्या मनमर्जीप्रमाणे संविधान तयार होणार नाही. बाबासाहेब जे आहेत ते दलितांना आरक्षण त्या ठिकाणी देतील, ओबीसींना आरक्षण त्या ठिकाणी देतील आणि मग आपली त्याच्यामध्ये चालणार नाही. म्हणून बाबासाहेब संविधान सभेवर निवडून नाही गेले पाहिजे. म्हणून त्यांनी जे आहे त्यांनी अशा प्रकारचं एक कट रचला आणि मुंबईच्या बीजी खेर यांना कॉल लावून बाबासाहेबांना मुंबईमधून पाडण्यात आलं. त्यानंतर जोगेंद्रनाथ मंडल जे आहे पश्चिम बंगालमधून ते त्या ठिकाणी वरून बाबासाहेबांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशन मधून निवडून आलेले होते आणि त्या ठिकाणावरून त्यांनी स्वतःची सीट कॉम्प्रोमाइज करून जे आहे बाबासाहेबांना संविधान सभेवर पाठवलं. आणि बाबासाहेबांना संविधान सभेवर पाठवल्यानंतर सुद्धा त्यांना छोट्या छोट्या कमिट्या देण्यात आल्या, परंतु एनी हाऊ कंडिशन बाबासाहेब परत संविधान सभेतून निघून गेले पाहिजे. याच्यासाठी जे आहे बाबासाहेबांना पुन्हा जे पश्चिम बंगालची बॉर्डर होती त्याच्यामध्ये जे 2 जिल्हे होते जैसोर आणि खुलना, ज्याच्यामधून जोगेंद्रनाथ मंडल निवडून आलेले होते आणि ते जोगेंद्रनाथ मंडलांनी स्वतःचा सीट कॉम्प्रोमाइज करून बाबासाहेबांना संविधान सभेवर पाठवलेलं होतं. ते 2 जिल्हे जे आहे पाकिस्तानमध्ये जाणून बुजून घालण्याचं काम तत्कालीन काँग्रेसने केलेलं होतं. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं की मी संविधान बनवलं तर ते फक्त भारताचं संविधान बनवेल आणि भारतामध्ये जे आहे माझा समाज सुरक्षित राहू शकतो. म्हणून बाबासाहेबांनी जे आहे बाबासाहेबांनी पाकिस्तानच्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचा नंतर राजीनामा दिला आणि ते भारतात परत घरी निघून आले. त्यानंतर काँग्रेसचे एक गट जो होता त्या गटाने पुन्हा बाबासाहेबांना संविधान सभेवर घेतलं आणि त्यानंतर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर
परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे भारतीय संविधान पूर्ण केलं आणि त्याची राज्यघटना त्याचं जे प्रारूप तयार झालं ते 26 नोव्हेंबर 1950 रोजी देशाला अर्पित केलं आणि 26 जानेवारी 1950 पासून या राज्यघटनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. हा इतिहास मला सांगणं अत्यंत गरजेचं होतं, त्यामुळे मी आपल्याला हा इतिहास सांगितलेला आहे. आता याच्या पुढचं महत्वाच्या ठळक बाबी मी आपल्याला सांगणार आहे की संविधान जे आहे ते भारतीय संविधान बाबासाहेबांनी इतकं मजबूत करून ठेवलेलं आहे की संसदेमध्ये 543 खासदार असतात. त्या 543च्या 543 खासदार जरी कोणत्या एका पक्षाचे असतील तरी ते भारतीय संविधान बदली करू शकणार नाहीत. हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याच्याच कायदेशीर बाबी ज्या आहेत ते मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे. संविधानाचं जे सुरुवातीचं प्रारूप आहे त्या संविधानाच्या सुरुवातीच्या प्रारूप मध्ये जे प्रियांबल आहे त्या प्रियांबल मध्ये बाबासाहेबांना सुरुवातीला एक केस झाली होती. ती केस होती बेरुबारी युनियन केस, 1960 ची केस होती ती. आणि त्याच्यामध्ये त्या प्रियांबलला जे आहे ते बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटनेचा मूलभूत अंग मानलं गेलं नव्हतं. परंतु ते जे आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार हे 1973 सालचं जजमेंट आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचं. 24 एप्रिल 1973 सालचं जजमेंट आहे आणि या जजमेंटनुसार या सुप्रीम कोर्टाच्या 13 न्यायमूर्तींनी अशा प्रकारचं जजमेंट त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर माननीय सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये म्हणते प्रस्तावनेबद्दल संविधानाच्या The Supreme Court in this case rejected the law laid down in Berubari case and held that preamble is a part of the Constitution. It observed that the preamble is of extreme importance and the Constitution should be read and interpreted in the light of the grand and noble vision expressed in the preamble. माझ्या बांधवांनो, मला हे या ठिकाणी सांगायचं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल असतो तो भारतीय राज्यघटनेचे कलम 141 नुसार केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारे, सर्व ऑथॉरिटीज, सर्व कोर्ट्स यांच्यावर बंधनकारक राहतो. आणि त्यामुळे त्या प्रस्तावना जी आहे प्रस्तावनेला सुद्धा मूलभूत गाभा या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 13 आहे, आर्टिकल 13 ज्याला म्हणतात. आणि ते आर्टिकल 13 काय सांगतं? ते आर्टिकल 13 हे सांगतं की भारताची संसद राज्यघटनेच्या कोणत्याही कलमामध्ये बदल केला तरी चालेल, परंतु जे चॅप्टर 3 जे आहे चॅप्टर 3 म्हणजे काय? कलम 12 पासून तर कलम 35 पर्यंत भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 पासून तर कलम 35 पर्यंत याच्या विरोधामध्ये ज्याला मूलभूत अधिकार म्हटलं जातं, या मूलभूत अधिकारांच्या विरोधामध्ये कोणताही कायदा बनवू शकणार नाही. नंबर 1. नंबर दुसरी गोष्ट, या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध कोणतीही घटना दुरुस्ती पण करू शकणार नाही, कारण या मूलभूत अधिकारांना आर्टिकल 13 नुसार संरक्षण देण्यात आलेलं आहे. मग आपलं भाषण स्वातंत्र्य असेल, व्यक्ती स्वातंत्र्य असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, समानतेचा हक्क असेल, जीवन जगण्याचा अधिकार असेल, आपल्याला या सगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य, भारतात कुठेही जाऊन राहण्याचा अधिकार असेल, भारतामध्ये जे आहे कुठेही भ्रमण करायचा अधिकार असेल, कायदा ठरवून देईल तेवढी संपत्ती जतन करायचा अधिकार असेल, हे जे आहेत हे सर्व आपले मूलभूत अधिकार आहेत. म्हणजे कलम 12 पासून तर कलम 32 पर्यंत जेवढे काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते मूलभूत अधिकार आहेत. आणि याच्या विरोधात जे आहे संसदेला कायदा करता येणार नाही, याच्या विरोधात संसदेला भूमिका घेता येणार नाही, हे कलम 13 म्हणत आहे भारतीय राज्यघटनेचं. आणि ते परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा मी आपल्याला एक सांगतो या ठिकाणी
की एक महत्वपूर्ण दुसरी एक केस या भारत देशामध्ये झालेली होती आणि ती पण अत्यंत महत्वाची अशी केस आहे. त्या केसचं नाव आहे आयसी गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार. 1967 सालचा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्वाळा आहे आणि ह्या न्यायनिवाड्यामध्ये 11 न्यायमूर्तींचा हा न्यायनिवाडा आहे आणि या 11 न्यायमूर्तींच्या न्यायनिवाड्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारे म्हटलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने. ते मी आपल्याला याचे हेड नोट मी काढलेलं आहे आणि ते हेड नोट मी आपल्याला सांगतो. Again, the constitutional validity of the 17th Amendment was challenged, but this time the judges by a majority of 6 to 5, as of Supreme Court, took a view that the fundamental rights occupy a transcendental position and held that no authority, including the Parliament, using the powers under Article 368, can make a law which abrogates the fundamental rights. कुठल्याही प्रकारचा असा कायदा बनवू शकणार नाही पार्लिमेंट सुद्धा. कशाचा वापर करून? आर्टिकल 368 जे अमेंडेबिलिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सांगतं, राज्यघटनेच्या कलमामध्ये बदल करून करण्याचे एक कलम आहे ते. त्या कलमाचा वापर करून भारतीय संसद सुद्धा जी आहे तिला कोणताही अधिकार राहणार नाही फंडामेंटल राईट जी आहे ते काढून घेण्याचा. अशा प्रकारचं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या केसमध्ये ठणकावून सांगितलेलं आहे 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने, घटनापीठाने. त्यानंतर पुढे माननीय सर्वोच्च न्यायालय या केसमध्ये म्हणतंय द मेजॉरिटी ऑफ द जजेस फिअर दॅट सच न्यूमरस अमेंडमेंट्स इन द एफआयआर्स मे टोटली इरॉड the fundamental rights and India would imperceptibly pass under a totalitarian regime. पुढे म्हणते overruling the law led in Shankiri Prasad and Sajjan Singh court held that the word law in its comprehensive term would include the constitutional law as well. In this case, court also adapted to the doctrine of prospective overruling, saying that if retrospective effect is given from 1951, it would create chaos. या आयसी गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचं क्लिअर कट मत प्रदर्शन केलेलं आहे, निकाल दिलेला आहे की भारतीय राज्यघटनेचं जे आर्टिकल कलम 368 आहे त्याच्यानुसार भारतीय संसद राज्यघटनेचे जे फंडामेंटल राईट्स आहेत, जे मूलभूत अधिकार आहेत, त्या मूलभूत अधिकाराच्या विरुद्ध त्याचं उल्लंघन होईल असं कोणत्याही प्रकारचा कायदा बनवू शकणार नाही. याच केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय असंही म्हणतंय की मूलभूत अधिकारांच्या विरोधात घटना दुरुस्ती सुद्धा संसदेला करता येणार नाहीये. म्हणजे किती जबरदस्त प्रोटेक्शन जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये दिलेलं आहे. पुढची महत्वाची केस जी आहे ते मी आपल्याला सांगू इच्छितो आणि ती केस ही आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार. ही केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार जी केस आहे ही केस एक ऐतिहासिक न्यायनिवाडा आहे. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी जर केस कोणती झाली असेल तर ही केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार अशी केस आहे. आणि या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे 13 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा निकाल दिलेला आहे. आणि या निकालामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय की संसद जी आहे ती सुप्रीम नाही, देशाची पार्लिमेंट जी आहे ती सुप्रीम नाही. देशाची पार्लिमेंट भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 368 चा वापर करून कोणत्याही कलमात बदल करू शकेल, परंतु जे डॉक्ट्राईन ऑफ बेसिक स्ट्रक्चर आहे, जो राज्यघटनेचा मूलभूत गाभा आहे, राज्यघटनेची मूलभूत संरचना जी आहे त्याला डॉक्ट्राईन ऑफ बेसिक स्ट्रक्चर म्हटलेलं आहे.
त्या स्ट्रक्चरला संसदेला हात लावता येणार नाही, असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल आहे. या निकालामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असंही म्हटलेलं आहे. मग बेसिक स्ट्रक्चर कोणते? तर जी पार्लिमेंटरी सिस्टीम जी आहे देशाची, ती बेसिक स्ट्रक्चर आहे. जे फेडरल स्ट्रक्चर आहे देशाचं, राज्यघटनेचं, ते बेसिक स्ट्रक्चर आहे. जे आर्टिकल 12 पासून तर आर्टिकल 35 पर्यंत जे मूलभूत अधिकार आहेत ते बेसिक स्ट्रक्चर आहेत. मायनॉरिटीयन राईट्स जे आहेत ते बेसिक स्ट्रक्चर आहेत. जे आरक्षण आहे SC ST ला दिलेलं ते बेसिक स्ट्रक्चर आहे. सेपरेशन ऑफ पॉवर जे आहे म्हणजे लेजिस्लेशन, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय व्यवस्था, हे जे आहे हे सेपरेट असतील, हे सुद्धा बेसिक स्ट्रक्चर आहे. आणि ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार जो आहे हा सुद्धा बेसिक स्ट्रक्चर आहे. तर हे सर्व जे आहे हे बेसिक स्ट्रक्चर आहे, म्हणजे मूलभूत गाभा आहे संविधानाचा. आणि या मूलभूत ढाच्याच्या विरुद्ध भारतीय संसद कोणताही कायदा करू शकणार नाही. या मूलभूत बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात भारतीय संसद कोणत्याही प्रकारची घटना दुरुस्ती करणार नाही. आणि जर अशा प्रकारचा कायदा किंवा घटना दुरुस्ती संसदेने केली की ज्याने या बेसिक स्ट्रक्चरचे ॲब्रोगेट्स होतात, व्हायलेट होतात, इमॅस्क्युलेट होतात, डिलीट होतात, तर त्याला जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालय नल अँड व्हॉइड डिक्लेअर करेल, शून्य ठरवेलं, त्याला रद्द केलं जाईल, अल्ट्रा व्हायरस आणि अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर केलं जाईल, त्याला इनव्हॅलिड डिक्लेअर केलं जाईल, असं सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये ठणकावून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढे सर्वोच्च न्यायालय असंही सांगतंय की आम्ही यापुढे सुद्धा भविष्य काळामध्ये जे आहे, भविष्य काळामध्ये आम्हाला वाटेल का ही गोष्ट जी आहे, हा मुद्दा जो आहे, हे आर्टिकल जे आहे हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग होणं गरजेचं आहे, तर त्या वेळेस सर्वोच्च न्यायालय तशा प्रकारची भूमिका घेईल. म्हणजे किती मजबूत जे आहे हे ह्या जो निकाल आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार, हा निकाल जो आहे हा एक ऐतिहासिक निकाल आहे आणि तो प्रत्येक भारतीयाने वाचलाच पाहिजे. आणि ह्या निकालाने जे आहे भारताची लोकशाही, भारताची राज्यघटनेच्या तरतुदी या अत्यंत मजबूत झालेला आहे. त्यामुळं कोणीही भारतीय संविधान हे बदली करू शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो. 1980 सालामध्ये मिनर्वा मिल नावाचं जजमेंट आलेलं होतं माननीय सर्वोच्च न्यायालयाचं. त्या मिनर्वा मिलच्या जजमेंटमध्ये, त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये, घटनापीठाचा निकाल होता तो, त्याच्यामध्ये सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन पुनर्विलोकनाचा जो अधिकार आहे त्याला बेसिक स्ट्रक्चर म्हटलेला आहे. तो मूलभूत गाभा, मूलभूत ढाचा म्हटलेला आहे, तो बेसिक स्ट्रक्चरचा अंग म्हटलेला आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कायदा किंवा घटना दुरुस्ती संसदेने केली आणि नागरिकांच्या अधिकारांची गळचेपी करते, हुकुमशाही पद्धतीची असेल, तर त्याला न्यायालय, सर्वोच्च न्यायालय न्यायालयीन पुनर्विलोकनामध्ये घेईल आणि त्याला रद्द करून टाकेल. अशा प्रकारचा मजबूत निकाल हा मिनर्वा मिल केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. आता एखादा विद्वान म्हणेल, अहो साहेब, ते जर 9व्या अनुसूचीमध्ये जर टाकलं, कारण 9व्या अनुसूचीमध्ये जर कायदा एखादा टाकला तर त्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन होत नाही. आणि जर ह्या सरकारने जर राज्यघटना बदलायचं जे आहे ते जर 9व्या अनुसूचीमध्ये टाकलं एखादा कायदा किंवा घटना दुरुस्ती करून, तर काय करशाल? त्याचेही निकाल मी सांगतो. 1981 सालामध्ये वामनरावचं एक जजमेंट आलं होतं आणि त्या वामनरावच्या जजमेंटमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्याच्यामध्ये कट ऑफ डेट फिक्स करण्यात आलेली आहे. म्हणजे 24 एप्रिल 1973 ही तारीख कट ऑफ डेट म्हणून फिक्स करण्यात आलेली आहे. ज्या तारखेला
केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार हा ऐतिहासिक निकाल लागला होता. त्या ऐतिहासिक निकालापासून म्हणजे प्रॉस्पेक्टिव्ह ओव्हर रुलिंग, नॉट अ रेट्रोस्पेक्टिव्ह ओव्हर रुलिंग, म्हणजे प्रॉस्पेक्टिव्ह ओव्हर रुलिंग म्हणजे 24 एप्रिल 1973 नंतर कोणत्याही प्रकारचे कायदा जर केलेला असेल देशाच्या संसदेने, राज्यांच्या विधिमंडळाने कोणताही कायदा केलेला असेल किंवा देशाच्या संसदेने एखादी घटना दुरुस्ती केलेली असेल या तारखेनंतर, तर त्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन केलं जाईल. आणि जर त्याच्यामध्ये असं आढळलं की हे बेसिक स्ट्रक्चरच्या म्हणजे मूलभूत अधिकारांच्या विरोधात आहे, हे संविधानाच्या मूलभूत ढाच्याच्या विरोधात आहे, तर त्याला माननीय सर्वोच्च न्यायालय जे आहे ते रद्द करून टाकेल. म्हणजे 9व्या अनुसूचीमध्ये जरी टाकलं तरी त्याला त्यातून एक्सक्लूड करेल, त्याला त्यातून बाहेर टाकेल आणि त्याला रद्द करेल. आणि एक जजमेंट असं अजून एक सांगतो, असे अनेक जजमेंट आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाचे. एक निकाल मी अजून सांगतो, IR कोइलो वर्सेस तामिळनाडू, हा 2007चा निकाल आहे. 9 जजेस बेंचचं जजमेंट पण ज्याला म्हणतात. आणि याच्यामध्ये पण ती कट ऑफ डेट फिक्स केलेली आहे की 24 एप्रिल 1973 नंतर जे काही कायदे येतील त्या कायद्यांचं जे आहे त्या कायद्यांचं भले ते 9व्या अनुसूचीमध्ये टाकले गेले तर त्या कायद्यांचं सुद्धा न्यायालयीन पुनर्विलोकन करण्याचा अधिकार माननीय सर्वोच्च न्यायालयाला राहील. आणि तो सुद्धा अधिकार जो आहे तो मूलभूत संविधानाचा मूलभूत ढाच्यामध्ये असेल. अशा प्रकारचं स्वतः जजमेंट माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 9 माननीय सन्माननीय न्यायमूर्तींनी या केसमध्ये दिलेला आहे. या सर्व माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या केसेसचे दाखले मी यासाठी दिलेले आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय संसदेमध्ये कितीही ताकद असू दे कोणी एका विशिष्ट पक्षाची, तरी पण कोणीही भारतीय राज्यघटना बदली करू शकत नाही. कोणीही भारतीय राज्यघटना जी आहे ती नष्ट करू शकत नाही. म्हणून माझं म्हणणं हे आहे की भारतीय राज्यघटना ही बदली होणार, नष्ट होणार असा अपप्रचार करून लोकांच्या मनामध्ये जशी काँग्रेसने भीती घातली होती तशीच भीती घालण्याचं काम जे आहे सन्माननीय आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब करत आहेत. त्यामुळे आणि ती खास करून बौद्धांच्या आणि आंबेडकर अनुयायांच्या मनामध्ये भीती घातली जात आहे. त्यामुळे मी माझ्या बौद्ध बांधवांना आणि आंबेडकर अनुयायांना अतिशय नम्रपणे आणि हात जोडून विनंती करून सांगतो की परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना जी आहे ही वरदान आहे, संपूर्ण देशासाठी आहेच, पण ती आपल्यासाठी वरदान आहे. आणि ती इतकी मजबूत आहे स्वतःमध्ये की त्याला कोणाचा बापाचा बाप सुद्धा धक्का लावू शकणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याला जाणून बुजून जे आहे ते बदली केलं जाईल, ते नष्ट केलं जाईल असं स्वतःहून जे आहे ते वावड्या उठवण्याचं, स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी, स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सन्माननीय आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब तसं करत आहेत. मी कोणत्याही पक्षाचा सदस्य किंवा पदाधिकारी नाही, मी त्या बीजेपीचा पण सदस्य किंवा पदाधिकारी नाही, त्या RSSशी माझं काही देणं घेणं नाही. मला हे सांगायचं आहे की जाणून बुजून आंबेडकरी अनुयायांच्या मनामध्ये तुम्ही भीतीचं वातावरण का निर्माण करत आहात? जाणून बुजून बौद्ध समाजाच्या मनामध्ये तुम्ही भीतीचं वातावरण का तयार करत आहात? जी गोष्ट संविधान बदली होऊच शकत नाही, बदललं जाणारच नाही, तर तुम्ही जाणून बुजून असा अपप्रचार का करत आहात? हा प्रश्न मला या ठिकाणी पडलेला आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना, माझ्या सर्व बौद्ध बांधवांना, सर्व माझ्या आंबेडकरी अनुयायांना मला माझी नम्रपूर्वक विनंती आहे, प्रार्थना आहे की कृपया यांनी केलेल्या दिशाभूलीला कधीही कृपया बळी पडू नये. राजकीय अजेंडे काही असू दे, आपण कोणत्याही पक्षाबरोबर जा, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांच्याबद्दल सुद्धा जे आहेत अत्यंत आदर आहे मला साहेबांबद्दल. फक्त माझं म्हणणं असं आहे
की भारतीय राज्यघटनेबद्दल जो आहे तो अपप्रचार केला जाणं हे योग्य नाही. परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी करून जे आहे हे भारतीय संविधान या देशाला दिलेलं आहे, आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे हे अत्यंत मजबूत आहे, याला काहीही होणार नाहीये. हे अत्यंत हे शतके आणि हजारो वर्षापर्यंत हे भारत देशामध्ये अबाधित राहील आणि या भारत देशाचा गौरव आहे ते. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं होतं. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान.